नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण नाचणीपासून अतिशय पौष्टिक असे अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. आणि हे अप्पे बनवताना आपण सोडा किंवा इनोचा अजिबात वापर करणार नाही आहोत. तरीसुद्धा एकदम जाळीदार आणि मऊ असे हे अप्पे आपले तयार होतात. दुसरं म्हणजे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1.5 कप नाचणी घेतलेली आहे. सर्व साहित्य घेताना आपल्याला कपने किंवा एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 कप नाचणी घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा कप आपण इथे चणा डाळ घेतली आणि अर्धा कप उडीद डाळ, त्यानंतर अर्धा चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत. आणि हे सगळं साहित्य आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. 1 ते 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर त्यामधलं पाणी काढून आपल्याला यामध्ये पाणी टाकून साधारण 5 ते 6 तासांसाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता मी यामध्ये पाणी ओतून झाकण देऊन साईडला ठेवून देते. तर 5 ते 6 तासानंतर नाचणी आणि सगळ्या डाळी आपल्या छान भिजतात. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. जसं आपण इडली डोशांचं बॅटर तयार करतो अगदी त्याचप्रमाणे बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर हे झाकून आपल्याला फर्मेंटेशनसाठी साधारण 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी हे तुम्ही फर्मेंटेशनसाठी ठेवू शकता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता पीठ अगदी छान जाळीदार आणि छान हलकं असं झालेलं आहे. तर आपलं पीठ आता हे तयार आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पीठ थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करून अगदी सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही कारण आपल्याला अप्पे बनवायचे आहेत, तर थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. तर हे बघू शकता आपलं पीठ तयार आहे. आणि आता आपण पटकन चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी मी इथे ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यांमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये थोडं पाणी ओतून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि हे सगळं बारीक वाटून झाल्यानंतर वरती तडका द्यायचा आहे. कढीपत्ता, मोहरी आणि थोडी सुकी लाल मिरची याचा तडका देऊन आपली चटणीसुद्धा रेडी आहे आणि पीठसुद्धा रेडी आहे. तर आता आपण अप्पे बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवरती अप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि छान गरम झालं की मग आपण यामध्ये बॅटर टाकून घेऊया. तर गॅस अगदी मध्यम ठेवायचा, खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. मध्यम गॅसवरती हे अप्पे शेकून घ्यायचे आहेत. तर आता अप्पे पात्र छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता बॅटर टाकून घेते. नाचणी हे प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असलेलं अत्यंत पौष्टिक असं हे तृणधान्य आहे. याचा आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडं मजबूत राहण्यास मदत होते. तसंच नाचणीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे नाचणीचा आपल्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन आपलं नियंत्रित राहतं. तसंच रक्तामधली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते. आता हे बॅटर अप्पेपात्रामध्ये टाकून झाल्यानंतर यावरती झाकण द्यायचं आणि साधारण 5 ते 6 मिनटं मध्यम गॅसवरती शेकून घ्यायचे आहेत. आणि बघू शकता अप्पे मस्त फुललेले आहेत. आता मी एखाद्या चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकून घ्यायचे. थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली की सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पटापट बनवता येतात. आणि या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. हे असे पौष्टिक नाचणीचे अप्पे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. मुलांना असे पदार्थ भरपूर आवडतात. नाचणी जर का मुलं खात नसतील तर या पद्धतीचे तुम्ही पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालू शकता. आता मी हे सगळे अप्पे पलटी करून घेतले आणि दुसऱ्या बाजूने अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शेकून घ्यायचे. तसंच यामध्ये आपण तांदळाचा वापर केलेला नाही, त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे तर ते सुद्धा हे नाश्त्यासाठी खाऊ शकतात. आता मी हे सगळे अप्पे पलटी करून घेतले आणि अगदी थोडंसं गरज वाटली तर तेल सोडायचं आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं शेकून घ्यायचे. आता हे झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. अगदी व्यवस्थित शेकलेले आहेत. खूप जास्त फास्ट गॅस ठेवायचं नाही, मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे अप्पे शेकून घ्यायचे आहेत. तर आता हे काढून घेऊया
आणि सारख्याच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे सुद्धा अप्पे आपण तयार करून घेणार आहोत. हे अगदी तुम्ही दिवसभर ठेवले तरी सुद्धा अगदी मऊ राहतात, जरा सुद्धा कडक होत नाहीत. तर आता दुसरी बॅच टाकताना परत एकदा आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान पसरवून घ्यायचं आणि आता सारख्याच पद्धतीने चमच्याने थोडं थोडं बॅटर टाकून आपण हे अप्पे तयार करून घेऊया. तर आजची ही अगदी पौष्टिक अशी ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आणि यानंतर तुम्हाला ब्रेकफास्टची किंवा आणखी कोणती रेसिपी बघायला आवडेल ती नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता हे सुद्धा अप्पे छान शेकलेले आहेत. मी दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेतले आणि आता हे सुद्धा आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तर तयार आहेत आपले मस्त गरमागरम नाचणीचे अप्पे आणि नारळाची चटणी. तर बघू शकता तुम्ही अगदी मऊ आणि जाळीदार असे हे नाचणीचे अप्पे तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.